हाय गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळची पार उठलो तर बघा पाणी गेलं होतं नळाचं. तर काय आयडिया करावं काय कळत नव्हतं. आमच्या घरासमोर आडसुद्धा नाही, तर इरिगेशनचं पाणी गेल्यामुळं आता काय करायचं. तर शेजारच्या घरामध्ये आड आहे. खाल्लं असेल काहीतरी. मांजराला तर टोटर लागलं. तर बघा सकाळच्या पारी मी काय आयडिया केली. तर हे आहे शेजारचं घर. तरी बघा केरळमध्ये किती छान शेजार असेल बघा. तर त्यांनी सांगितलं कधीही पाणी घ्या. तर पाणी घ्यायचं कसं, त्यांचं तिकडं आड आहे, टाकी वर आहे, कळशानं भरायचं म्हणलं तर किती आबत आहे. तर त्यासाठी आम्ही केलेली आयडिया बघा आता. तर हा एक आहे आपला बाहेरचा नळ बघा. हा बाहेरचा नळ आहे आणि त्यांचा पण हे आपलं घर आणि त्यांचं हे शेजारीचं घर बघा. तर हे आहे त्यांचं शेजारचं घर. तर ह्या इथनं त्यांचा नळ सुरू केला आहे. त्याला पाईप जोडली आहे. ह्याशी पाईप आम्ही गाडी धुण्यासाठी एकत्र आणलेले आहे. तर अशी पाईप जोडली आणि हे आपल्या नळाला सुटली आहे. तर आता हे बघा असंच पाणी या घरातून पाणी असं आपल्या वरच्या टाकीत चढणार. टाकी फुल भरणार नाही, पण आपल्या कामापुरतं अर्धी टाकी तरी भरणार. कारण त्यांची काय किस्ती टाकी भरली माहीत नाही, त्यांची टाकी वर आहे पाक. पण शेजारी चांगले आहेत ते बघा. म्हणजे असं त्यांनी सांगितलं कधी बी काही गरज पडली तर आपलं पाणी घेत जावं म्हणून. तर मस्तच बाग वगैरे आहे घराशेजारी. तर मित्रांनो, कशी काय वाटली आयडिया कमेंट करून सांगा.